हाय स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहे बेटा क्लास 8 चॅप्टर नंबर 3 सायन्स फोर्स अँड प्रेशर स्टेट बोर्ड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर इथे तुम्हाला दिलेला आहे बेटा चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर. चला पाहू बेटा व्हॉट इज अ फोर्स. तर फोर्स बद्दल तुम्ही ही डेफिनेशन रीड केली असेल बेटा. पुल अँड पुश इज कॉल्ड द फोर्स बेटा. पहा बेटा अ स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्टेशनरी याचा अर्थ असते बेटा थांबलेली, ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग. ओके, ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी. समजा हे बॉल आहे बेटा, तुम्ही याच्यावर किक मारलीच नाही तर बॉल जागेवरून हलणार का? नो वन. म्हणून बेटा तर स्टेशनरी म्हणजे बेटा विदाउट फोर्स यू डोंट बी मूव बाय द बॉल ऑन ए ग्राउंड. बेटा या ग्राउंडवर बेटा बॉल मूव होऊ शकत नाही. अँड ऑब्जेक्ट इन अ मोशन continue to move with the same speed of direction when no force is acting on the object. This is Newton first law of motion. तुम्हाला पण माहिती आहे बेटा न्यूटन काय म्हणतो बेटा ते पहा. an object in a motion, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे म्हणजे गतीमध्ये आहे. कंटिन्यू टू मूव म्हणजे सतत आहे विथ द सेम स्पीड, एका स्पीड मध्ये. अँड डायरेक्शन when no force is acting on the object. दिस इज अ न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन बेटा. ओके, चला बेटा आता यानंतर पाहणार आहे आपण. इथे काही पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसायला लागले इमेज मध्ये बेटा, हे इमेज पाहून घेऊ. इथे पहा बेटा ऑब्झर्व द पिक्चर अँड बेटा सी द फर्स्ट मॅन. हे काय करायला लागलं बेटा, द मीन्स फॉर एक्झाम्पल पुश. काय करायला लागला? पुश द कार. ओके, पुश अ कार. हे काय करायला लागलं बेटा पुल करायला लागला म्हणजे डॉगला पुल करायला लागला. हे काय करायला लागलं बेटा? पुश करायला लागला. काय करायला लागला? बॉलला किक मारली, पुश. तर प्रत्येक याच्यावर फोर्स म्हणजे बल लागत आहे, फोर्स लागत आहे. काय लागत आहे बेटा? फोर्स लागत आहे, हे लक्षात ठेवा. हे वेरियस ऍक्शन आहे. द पुल अँड पुश इज कॉल्ड बेटा फोर्स. ओके बेटा, हे लक्षात ठेवा. आता यानंतर खाली काय तुम्हाला दिलेले बेटा, इथे पहा तुम्हाला दिलेले बेटा कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यांच्याशी संपर्क येतो, नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय? ज्याच्याशी संपर्क येत नाही. इन फिगर 3.2 अ कार मूव इन फॉरवर्ड डायरेक्शन वेन अ मॅन अप्लाय फोर्स फ्रॉम बिहाइंड. ओके बेटा, यामध्ये सांगितलेलं आहे का त्या कारवर पाठीमागून बेटा हे माणूस काय करतो बेटा? फोर्स लावतो. लक्षात ठेवा. पहा तर याला बेटा हात स्पर्श केले आणि हाताने, लक्षात ठेवा. फ्रॉम बिहाइंड बेटा reluctant dog is being pulled by his master and boy playing बेटा फुटबॉल. ते म्हणतात की याचा जे मालक आहे या कुत्र्याचा याला बेटा पुल करत आहे, वळत आहे, आणि हे मुलगा बेटा काय करत आहे बेटा? फुटबॉलला किक मारत आहे बेटा. द बॉल अवे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस? याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं बेटा? अ फोर्स ऍक्ट्स ऑन टू बॉडीज म्हणजे दोन बॉडीवर फोर्स अप्लाय झाला. थ्रू अँड बेटा इंटरॅक्शन बिटवीन देम, एकमेकांवर फोर्स अप्लाय झाला. पहा बेटा याच्या बॉडीवर पण फोर्स अप्लाय व्हावा लागला, याच्या बॉडीवर पण फोर्स व्हावा लागला. हे पण बेटा या लागला नाही, हे पण वळा लागला, हे याच्यावर दोघांवर फोर्स, याच्या पायावर फोर्स पण अप्लाय झाला, याच्यावर पण फोर्स अप्लाय झाला. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर फोर्स अप्लाय झाला बेटा, लक्षात ठेवा. तर याला आपण काय म्हणू शकतो बेटा? कॉन्टॅक्ट फोर्स. काय म्हणू शकतो बेटा आपण याला? कॉन्टॅक्ट. आता यानंतर पहा बेटा या ठिकाणी सी इन अ फिगर 3.2 आयरन नेल गेट बेटा अट्रॅक्ट टू द पोल ऑफ मॅग्नेट ड्यू टू बेटा. हे पहा या मॅग्नेटला बेटा खिळे बेटा चिपकून गेले. तुम्हाला माहिती आहे बेटा आपण जे कंगवा असते डोक्यावर घासल्यानंतर रब केल्यानंतर याला बेटा कागदाचे जे पीस आहेत चिपकून जातात. आणि हे बेटा हे लक्षात ठेवा, हे नारियल आहे बेटा, हे जमिनीवर येऊन पडते, वरती काऊन जात नाही. तर याच्यावरून बेटा आता काय निष्कर्ष निघते आपण पाहून घेऊ बेटा. चला विद्यार्थी मित्रांनो पाहून घेऊ बेटा. ठीक आहे, पहा बेटा इथे दिलेला आहे अ कोकोनट इज अ फॉलिंग फ्रॉम द ग्राउंड. बेटा अ कोकोनट इज अ फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. ऑब्जेक्ट आर अट्रॅक्टेड टू द अर्थ म्हणजे ते नारळ जे आहे बेटा नारळच्या झाडावरून तुटून बेटा खाली येते जमिनीवर. काऊन बेटा? बिकॉज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. जमिनीकडे कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेन अ कॉम गेट रब अगेन द हेअर. जेव्हा तुम्ही कंगव्याला डोक्यावर घासता, कॉमला डोक्यावर घासता बेटा, स्मॉल पीस ऑफ पेपर केप्ट अ टेबल गेट अट्रॅक्ट द कॉम
द कॉम हैज द इलेक्ट्रोस्टैटिक चार्ज and there is an the induced opposite charge of the piece of paper and piece of stick is to the comb. म्हणजे याचा अर्थ असा आहे बेटा, दोन फोर्स आता आपण बघितले. एक ट्री वरून जे बेटा कोकोनट ट्री म्हणजे नारळ जे जमिनीवर पडते त्याच्याजवळ कोणता फोर्स असते बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. आणि डोक्यावर बेटा म्हणजे आपल्या केसावर जर बेटा हेअरवर बेटा कॉमला रब केल्यानंतर तो बेटा कॉमवर कोणता फोर्स आला बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज आला येतो बेटा, लक्षात ठेवा. इन फिगर 3.1 फोर्स इज सीन इन द बेटा थ्रो बेटा डायरेक्ट कॉन्टॅक्ट. हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाले बेटा ऑफ द ऑब्जेक्ट विया वन और मोर ऑब्जेक्ट. सच फोर्स इज कॉल्ड बेटा कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे पहिली जे 3.1 म्हणजे जे बिहाइंड म्हणजे जे माणूस कार हे करत आहे आणि किंवा ते कुत्र्याला वळत आहे ते मुलगा, जे बॉल एक मुलगा बेटा प्लेइंग अ फुटबॉल म्हणजे किक मारत आहे ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला म्हणून याला काय म्हणतात बेटा, कॉन्टॅक्ट फोर्स. फिगर 3.2 बेटा मॅग्नेट झाला, त्यानंतर बेटा कॉम झाला किंवा नारळ झाला. तर या बेटा फोर्स अप्लाय बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट. ते कॉन्टॅक्टमध्ये आले का म्हणून याला काय म्हणतात बेटा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ते कॉन्टॅक्टमध्ये आले नाही म्हणून याला काय म्हणतात बेटा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पाहून घ्या ना, इथे काही लोखंडाला बेटा मॅग्नेटला कोणी चिपकवलं का नाही, नेल खिळे चिपकवले का नाही, ह्या ऑटोमॅटिक चिपकले. कंगव्याला बेटा कॉमला रब करून बेटा ते कागदाच्या पिसाजवळ नेला बेटा, कागदाचे पीस त्याला अट्रॅक्ट झाले, कोणी चिपकवले त्याला जाऊन नाही, नॉन कॉन्टॅक्ट. आणि बेटा जे नारळ आहे ऑटोमॅटिक खाली पडला म्हणून काय बेटा, ग्रॅव्हिटेशनल विदाउट कॉन्टॅक्ट बेटा. म्हणून या म्हणजे काय फोर्स असतात त्याला बेटा कॉन्टॅक्ट नॉन काय कॉन्टॅक्ट फोर्स आहे, काय नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे बेटा, लक्षात ठेवा. आता यानंतर पहा बेटा, समजल्यापर्यंत बेटा मस्क्युलर फोर्स. अन एक्झाम्पल कॉन्टॅक्ट फोर्स इज अप्लाइड ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ बेटा ओवर मसल. म्हणजे आपल्या मसल म्हणजे आपल्या मसल पासून जे फोर्स लागते त्याला मस्क्युलर फोर्स म्हणतात. अप्लाइड द सेव्हरल केसेस सच एज द लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. म्हणजे मस्क्युलर मध्ये लिफ्ट म्हणजे उचलणे, पुशिंग म्हणजे ढकलणे, पुलिंग म्हणजे वळणे. हे कशामध्ये येतात बेटा, आपले पूर्ण मस्क्युलर फोर्स मध्ये येते बेटा, हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. आता या पहा बेटा कंट्री फोर्स लाइक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट विदाउट कॉन्टॅक्ट. देअरफॉर दिस आर बेटा एक्झाम्पल ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कोणकोणते बेटा, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. याला कोणता फोर्स म्हणतात बेटा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात बेटा, हे लक्षात ठेवा. कारण का यामध्ये कोणताही कॉन्टॅक्ट येत नाही. वेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड द पुश लिटिल इट मूव अहेड अँड गेट स्लो अँड स्टॉप. अ कार रनिंग ऑन द प्लेन रोड and travel some distance and stop after a engine is a switch off. This because of beta force of friction between the ground surface and object in the motion. ते म्हणतात की बेटा लक्षात ठेवा, काही दूरपर्यंत बेटा जे बॉल असते लक्षात ठेवा. समजा तुम्ही खेळत आहे, बॉलला किक मारली तुम्ही बेटा, जर टेबलवरून घसरत जाते इथपर्यंत जाते बेटा, कुठे एक वेळ अशी येते ते थांबून जाते. आपली पण तुम्ही सायकल चालवता बेटा, सायकलला पायडल मारा मारा मारा, उतारावरून बेटा सोडून टाका, म्हणजे काही दूरपर्यंत सायकल जाते आणि ऑटोमॅटिक थांबते बेटा, ना ब्रेक लावता. असं काऊन का बेटा, तिथे फ्रिक्शन लागते. काय लागते बेटा, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण लागते बेटा, लक्षात ठेवा. फ्रिक्शनल फोर्स पण आहे बेटा. ऑब्जेक्ट विल हॅव बेटा रिमेन मोशन. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. फ्रिक्शनल फोर्स बेटा युजफुल होते आपल्याला, लक्षात ठेवा. जर फ्रिक्शन फोर्स नसता तर आपण थांबलो नसतो बेटा, आपण कुठे पण जाऊन पडलो असतो बेटा, लक्षात ठेवा. इथे पहा बेटा, while walking we push on the ground behind with the feet. In the absence of friction we will slip. जर बेटा फ्रिक्शन फोर्स नसता तर आपण पण घसरून बेटा पडलो असतो, म्हणून बेटा फ्रिक्शन मुळे आपल्याला चालता येते. ठीक आहे, रनिंग करता येते. ऑल द ऑब्जेक्ट इन अ मोशन हॅव्हिंग द फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन द विच ऍक्टिंग ऑन इन द डायरेक्शन अपोजिट टू द. म्हणजे जीवनामधली प्रत्येक गोष्टीला बेटा काय बेटा, जे जमिनीवर चालते त्याला कोणता फोर्स लागते बेटा, फ्रिक्शनल फोर्स लागते बेटा, हे लक्षात ठेवा बेटा. आणि शेवटचा टॉपिक पाहून घेऊ बेटा आज, डायरेक्शन ऑफ मोशन. यू मस्ट हॅव सीन दॅट बेटा टेंड ऑफ स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. हे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, केळा जर कोणी खाऊन फेकला बेटा आणि त्याच्यावर आपण गेलो तर तुम्हाला माहिती आहे त्याला काही फ्रिक्शन लागत नाही, आपण लगेच घसरून खाली पडतो. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मड. बोथ द एक्झाम्पल ॲक्युरेट ड्यू टू रिड्यूस द फ्रिक्शन. म्हणजे चिखलामध्ये पण घसरून आपण पडू शकतो बेटा, जर फ्रिक्शन फोर्स नसतात. तर ज्याप्रमाणे आपण चिखलामध्ये घसरून पडतो किंवा केळ्याच्या बनाण्याच्या छिलट्यावरून बेटा आपण घसरून पडतो, हे सर्व कोणते बेटा, रिड्यूस फ्रिक्शन म्हणजे पडलो असतो. फ्रिक्शन फोर्स आहे म्हणून आपल्याला चालता येते बेटा, रनिंग करता येते. ठीक आहे, बाकीचा बेटा हे डेफिनेशन लिहा, त्याचे फोर्सचे एक्झाम्पल लिहून दाखवा बेटा मला, मॅग्नेटिक फोर्सचे पूर्ण. आणि बाकीचं आपण उद्या पाहू बेटा. गुड बाय, टेक केअर बेटा. नाही समजलं असेल तर मला कॉल बेटा मेसेज करा. ठीक आहे, चॅट बॉक्समध्ये. थँक्यू वॉचिंग फॉर अवर चॅनल.